नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपल्या 11व्या लेक्चरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी डॉक्टर दीपक विश्वनाथ डोकळे, सहाय्यक प्राध्यापक, वाणिज्य विभाग, KTHM महाविद्यालय, नाशिक. भारतीय करार कायदा 1872 या आपल्या पहिल्या प्रकरणातील आजचं आपलं 11वं लेक्चर आहे आणि या लेक्चरमध्ये आपण आज सामाजिक धोरणाविरुद्ध समजले जाणारे ठराव समजून घेणार आहोत. या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण भारतीय करार कायदा 1872 नुसार करार कशाला म्हणतात, कायदेशीर करारासाठी आवश्यक घटक कोणते आहेत, करारांचे प्रकार हे समजून घेतले. त्यानंतर आपण करारातील पक्षकार म्हणजे करारासाठी दोन पक्षकारांची म्हणजेच कमीत कमी दोन पक्षकारांची आवश्यकता असते. त्यामध्ये प्रस्तावकर्ता व स्वीकृतीदाता, ज्याला आपण गृहीतकर्ता असंही म्हणतो. प्रस्तावकर्ता कोणाला म्हणतात, त्याचा अर्थ, त्याच्या व्याख्या, प्रस्तावासाठी आवश्यक असणारे घटक आपण समजून घेतले. प्रस्तावासोबतच प्रस्तावाला स्वीकृती देणारा स्वीकृतीदाता कशाला म्हणतात, स्वीकृती कशाला म्हणतात याचा अर्थ, त्यासाठी आवश्यक असणारे कायदेशीर घटक आपण समजून घेतले. त्यानंतर अज्ञान व्यक्तींनी केलेले करार, त्या करारांमधले अवैध करार आणि वैध करार यामधला फरक आपण उदाहरणांसह समजून घेतला. त्यानंतरच्या लेक्चरमध्ये आपण प्रतिफल कन्सिडरेशन कशाला म्हणतात, त्याचा अर्थ, त्याची व्याख्या, कायदेशीर प्रतिफलासाठी आवश्यक असणारे घटक मला आठवतंय आपण उदाहरणासह समजून घेतलेले आहे. उद्दिष्ट आणि विषय म्हणजेच प्रतिफल बेकायदेशीर असेल तर करार कसे अवैध ठरतात हेही आपण समजून घेतलं. त्यानंतरच्या लेक्चरमध्ये आपण मला वाटतं अवैध करारांचा अर्थ समजून घेतला. अवैध करार कशाला म्हणतात याचा विचार आपण भारतीय करार कायदा 1872 नुसार त्या ठिकाणी केलेला होता. कलम 10 मध्ये अवैध करारांचा अर्थ व्याख्या दिलेली आहे, ते आपण समजून घेतली आणि जवळजवळ 14 प्रकारे अवैध करार कशा प्रकारे असतात हे आपण समजून घेतलं. त्यावेळी भारतीय करार कायदा 1872 नुसार विविध कलमांचा विचार आपण केला आणि त्या कलमांनुसार अवैध करार कसे असतात हे उदाहरणासह आपण लक्षात घेतलं. आणि मला खात्री आहे या अगोदरच्या 1 ते 10 लेक्चरमध्ये आपल्याला सर्व संकल्पना समजलेल्या असतीलच. त्यामुळे आजचं लेक्चर आपल्याला खूप लवकर लक्षात येईल. परत एकदा मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. चला मग सुरू करूया सामाजिक धोरणाविरुद्ध समजले जाणारे ठराव. सामाजिक धोरणाविरुद्ध समजले जाणारे ठराव यामध्ये सर्वात अगोदरचा ठराव आहे शत्रू बरोबर व्यापार करणे. शत्रू बरोबर व्यापार करणे म्हणजेच शत्रू राष्ट्राबरोबर व्यापार किंवा व्यवसाय करणे होय. जेव्हा दोन देश एकमेकांशी युद्ध करत असतील अशा दोन परक्या देशांमधील नागरिकांमध्ये झालेले करार बेकायदेशीर, अकार्यक्षम व मूल्यरहित समजले जातात. या काळात एका देशातून दुसऱ्या देशासाठी झालेल्या खरेदी देखील कायदेशीर ठरत नाही. शत्रूंशी संगनमत करणे, शत्रूंना सहाय्य करणे, सर्व करारांना हे कलम लागू होतात. यानंतर नंबर 2 शिक्षा रद्द करणे. सार्वजनिक हिताचा भंग करणाऱ्या एखाद्या व्यक्तीवर खटला भरला असेल किंवा शिक्षा झाली असेल तर तो खटला निकालात निघेपर्यंत, शिक्षा रद्द होईपर्यंत असे करार वैध ठरत नाही. यानंतर लग्नातील मध्यस्थी.
लग्नातील मध्यस्थी म्हटल्यावर तुमच्या चेहऱ्यावर हास्य आलेलं असेलच. पैशाचे व्यवहार करून लग्न ठरविण्याचे करार बेकायदेशीर असतात. अशा करारांमध्ये खालील गोष्टींचा समावेश होऊ शकतो. लग्न ठरविण्यासाठी तिसऱ्या व्यक्तीस बक्षीस किंवा मोबदला देणे. म्हणजे त्या तिसऱ्या व्यक्तीस बक्षीस किंवा मोबदला द्यायचा, त्या बदल्यात ती व्यक्ती लग्न ठरवून देऊ शकते. याला बेकायदेशीर करार म्हटलंय. पालकांना किंवा माता पित्यांना पैसे म्हणजेच हुंडा देणे. म्हणजे सामाजिक धोरणाविरुद्ध समजल्या जाणाऱ्या ठरावांमध्ये हा अत्यंत महत्त्वाचा ठराव आहे की ज्या ठरावामध्ये लग्न करण्यासाठी पालकांना किंवा माता पित्यांना हुंड्याच्या स्वरूपात पैसे दिले जातात. लग्नातून वधूच्या माता पित्यांनी मुलीच्या कल्याणाविरुद्ध कृती करणे. मुलीच्या कल्याणाविरुद्ध कृती कोणी माता पिता करत असतील तर त्याला सुद्धा सामाजिक धोरणाविरुद्धचे करार समजले जाते. माता पित्यांनी अज्ञान मुलींचे लग्न लावून देणे. जेव्हा माता पित्यांकडून अज्ञान मुलींचे लग्न लावून दिले जात असतील तर अशा प्रकारचे करार सुद्धा सामाजिक धोरणाविरुद्ध समजले जाणारे ठराव असतात. अज्ञान मुलींचं लग्न म्हणजे सज्ञान कुणाला म्हणतात, अज्ञान कुणाला म्हणतात, मला खात्री आहे आपल्या लेक्चर नंबर 2 मध्ये सज्ञान आणि अज्ञान व्यक्तीचा अर्थ आपण समजलेला होता. भारतीय सज्ञान कायद्यानुसार मला वाटतं ज्या व्यक्तीच्या वयाची 18 वर्ष पूर्ण झालेली असेल अशा व्यक्तीला सज्ञान म्हटलं जातं. ज्या व्यक्तीची 18 वर्ष पूर्ण झालेली नसतील अशा व्यक्तीला अज्ञान म्हटलं जातं. तर अशा अज्ञान व्यक्तींची लग्न लावून देण्याचं जर कोणी करार करत असेल, कृत्य करत असेल, ठराव करत असेल तर त्याला सामाजिक धोरणाविरुद्ध समजले जाणारे ठराव असं म्हटलं जातं. नंबर 4, कायदा पालन प्रशासनात अडथळे आणणारे करार. कायद्याची अंमलबजावणी करण्यास अडथळे आणणारे करार अर्थातच सार्वजनिक धोरणाच्या विरुद्ध समजले जातात. कायदा हा सर्वांना त्याचं पालन करावंच लागतं आणि कायदा पालनामध्ये प्रशासनात जर कोणी अडथळे आणत असतील, विरोध करत असेल तर अशा ठरावांना, अशा करारांना त्या ठिकाणी सार्वजनिक किंवा सामाजिक धोरणाविरुद्ध असणारे ठराव असं म्हटलं जातं. यानंतरचा ठराव थोडंसं लक्ष असू द्या. कर्तव्यच्युत करण्यासाठी प्रवृत्त करार. परत एकदा उल्लेख करतो मी, कर्तव्यच्युत करण्यासाठी प्रवृत्त करार. एखाद्या व्यक्तीने सार्वजनिक सेवेतील दुसऱ्या व्यक्तीस सार्वजनिक कर्तव्याविरुद्ध काम करण्यासाठी किंवा कर्तव्याशी विसंगत कृती करण्यासाठी एखादा करार केला असेल तर तो बेकायदेशीर ठरतो. मला खात्री आहे भविष्यात नक्कीच आपण प्रशासकीय सेवेमध्ये असणार आहात, त्यावेळेस याचा अर्थ आपल्याला अधिक लक्षात येईल. कर्तव्यच्युत करण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी कोणी ठराव करत असेल, करार करत असतील तर असे सर्व ठराव किंवा करार बेकायदेशीर असतात. नंबर 6, इतरांच्या खटल्यातून अवाजवी फायदा उकळणारे करार. जेव्हा कोणी स्वतःचा काहीही संबंध नसलेला खटला चालवितो तेव्हा असा खटला चालविण्याचा करार बेकायदेशीर समजला जातो. दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला त्याच्या खटल्यात मदत करून निकालानंतर मिळणाऱ्या भरपाईत वाटा मागणारा करार बेकायदेशीर असतो. म्हणजे त्या व्यक्तीचा त्या कराराशी कुठल्याही प्रकारचा संबंध नसतो, तरी ती तिसरी व्यक्ती त्या करारातील व्यक्तींना मदत करते न्याय मिळवून देण्यासाठी असं तिला म्हणायचं असतं. आणि न्याय मिळवून दिल्यानंतर, खटला निकाली काढल्यानंतर त्यांच्याकडनं स्वतःचा लाभ करून घेतला जातो, तेव्हा त्यांचा समावेश या प्रकारच्या करारांमध्ये किंवा ठरावांमध्ये केला जातो. नंबर 7, सार्वजनिक पदांच्या विक्रीसाठी करार. सार्वजनिक पदांसाठी किंवा बदलीसाठी बोली लावण्याचे अथवा स्वीकारण्याचे तसेच अपात्र व्यक्तींची सार्वजनिक पदावर नेमणूक करण्याचे करार बेकायदेशीर ठरू शकतात. यानंतर लग्नात अडथळे आणण्याचे करार.
लग्नात अडथळे आणण्याचे करार वैध ठरत नाहीत. अज्ञान लहान व्यक्तीचे लग्न सोडून इतर कोणतेही लग्न थांबविता येत नाही. लग्नासाठी पसंती देताना कोणी हस्तक्षेप करणे किंवा अडथळे आणणे गैर समजले जाते. असे करणारे करार रद्द ठरतात. फक्त इथे अज्ञान व्यक्ती असतील तर अशा करारांना विरोध करण्याचा अधिकार आहे, हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. नंबर 9, व्यापारातील अडथळ्यांबाबत करार. जेव्हा कोणताही कायदेशीर व्यवसाय किंवा व्यापार करण्यामध्ये मुद्दाम अडथळे आणण्यासाठी करार केले जातात तेव्हा ते रद्द ठरतात. कारण भारतासारख्या देशामध्ये भारतीय राज्यघटनेने प्रत्येक व्यक्तीला भारतात कुठेही व्यापार किंवा व्यवसाय करण्याचं स्वातंत्र्य दिलं आहे, हक्क दिला आहे. अशा स्वातंत्र्यावर, हक्कावर कोणीही करार करून त्यांना त्यांच्या हक्कांपासून प्रतिबंधित करू शकत नाही. असे ठराव असतील, असे करार असतील तर त्यांना सामाजिक धोरणाविरुद्ध समजले जाणारे ठराव म्हटलं जाईल. यानंतर वकील व अशिलातील गैरकरार. जेव्हा ठरविलेल्या शुल्कापेक्षा जास्त रक्कम वकिलाने खटला जिंकला तर देऊ अशा प्रकारचा करार एखादे अशील करते तेव्हा तो करार बेकायदेशीर ठरतो. कारण असे करार सार्वजनिक धोरणाविरुद्ध नसतात. सर्वच वकील या प्रकारात येत नाही, पण काही वकील जर आम्ही निकाल तुमच्या बाजूने लावून दिला तर तुम्हाला होणाऱ्या फायद्यामध्ये आम्हालाही सहभागी करावं लागेल अशा प्रकारची मागणी करत असतील तर वकील आणि अशिलातील हा गैरकरार असणार आहे आणि या कराराला सामाजिक धोरणाविरुद्ध समजला जाणारा ठराव किंवा करार समजलं जाणार आहे. यानंतर कायद्याच्या कारवाईत अडथळा आणणारे करार. कायदेशीर कारवाईत अडथळे आणणारे किंवा मर्यादा घालणारे करार बेकायदेशीर ठरतात. म्हणजे भारतामध्ये जे काही कायदे लागू आहेत त्या कायद्यानुसार प्रत्येक व्यक्तीवर कारवाई करू शकते, पण अशा कारवाईला प्रतिबंध करणारा ठराव किंवा करार केला जात असेल तर अशा ठरावाला किंवा कराराला सामाजिक धोरणाविरुद्ध समजले जाणारे ठराव असे म्हटले जाईल. नंबर 12, बोली न लावण्याचे करार. न्यायालयीन आदेशानुसार मालमत्ता लिलावाने विकून फिर्यादी पक्षाला पैसे मिळणार असतात तेव्हा आपापसात ठरवून बोली बंद करणे किंवा संगनमत करून लिलावाची कमीत कमी रक्कम खाली आणणे यासाठी केलेले करार बेकायदेशीर ठरतात. म्हणजे न्यायालयाच्या आदेशानुसार जेव्हा एखाद्या मालमत्तेची विक्री होत असेल त्यावेळेस अशा मालमत्तेची विक्री कशी होणार नाही किंवा कमीत कमी किमतीत कशी होईल यासाठी संगनमताने जर कोणी बोली लावून करार करत असेल तर असे करार सामाजिक धोरणाविरुद्धचे करार समजले जातात. तर मला वाटतं आजच्या लेक्चरमध्ये आपण सामाजिक धोरणाविरुद्ध समजले जाणारे ठराव किंवा करार अगदी सविस्तरपणे उदाहरणासह समजून घेतलेले आहे. मला खात्री आहे सामाजिक धोरणाविरुद्ध असलेले सर्व ठराव किंवा करार आपल्याला अधिक चांगल्या प्रकारे समजले असतीलच. तरी पण आपल्या मनात काही शंका असतील, प्रश्न असतील तर इथे मी काही रेफरन्सेस दिलेले आहे, हे आपण बघू शकता. या रेफरन्सेसचा आधार घेऊन आपण आपल्या ज्ञानामध्ये अधिक चांगल्या प्रकारे भर घालू शकता आणि त्यातून भारतीय करार कायदा 1872 अधिक चांगल्या प्रकारे आपल्याला समजू शकेल. तर धन्यवाद. आपण सर्वांनी शांतपणे लेक्चर ऐकलेले असेलच, त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी आभार मानतो. यानंतरच्या लेक्चरमध्ये करार समाप्त होण्याच्या विविध पद्धती आपण समजून घेणार आहोत.